अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। येत्या 20 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतोय। प्रकट दिनानिमित्त आपल्या सर्व स्वामी भक्तांना स्वामींच्या जेवढ्या काही सेवा करायच्या असेल तेवढ्या सेवा तुम्ही करू शकता। यामध्ये तुम्ही दत्त महाराजांची सुद्धा सेवा करू शकता। अतिशय साधी सरळ सोपी सेवा आहे ती म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्राची सेवा। या पोथीमध्ये 7 अध्याय दिलेले असतात। 7 अध्याय जर तुम्ही एकाच दिवशी वाचताय तर तुमचा एक पाठ पूर्ण होतो। असा प्रकट दिनापर्यंत तुमचे 21 पाठ पूर्ण होतील। 21 दिवसांच्या सेवेला बसताय तर येणाऱ्या 28 फेब्रुवारी पासून तुम्हाला सेवेला बसावं लागले, म्हणजेच 20 मार्च पर्यंत तुमची 21 दिवसांची 21 पाठाची सेवा पूर्ण होते। ही सेवा करताना तुम्हाला पहिल्याच दिवशी संकल्प करायचे आणि संध्याकाळी तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन एक नारळ, खडी साखर आणि फूल ठेवायचे। तिथे सुद्धा तुम्हाला सेम संकल्प सांगायचे आणि सेवेला बसायचे। सेवा तुमची 21 दिवसांची आहे। प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला याची स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना संपूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवून सांगता करायची। संकल्पयुक्त सेवा करताय त्यामुळे तुम्हाला जो कोणी सेवा करणार आहे त्याला 21 दिवस पूर्णतः मद्यपान आणि मांसाहार बंद ठेवायचे। बाकी नियम अटी काही नाहीये। वेगळ्या पोथी मांडणीची सुद्धा गरज नाहीये। देवाला समोर बसायचे आणि सेवा करायची। 21 दिवसात जर तुम्हाला मासिक पाळी सुवेर सुद्धा काही अडचण आली तर तेवढे दिवस तुम्हाला सेवा करायची नाहीये। पुन्हा तुम्हाला हे दिवस झाल्यानंतर सेवेला सुरुवात करायची। अशा प्रकारे साधी सरळ सोपी सेवा आहे। प्रत्येक स्वामी भक्तांनी ही सेवा मात्र अवश्य करा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ।